कोरोना मुतासरीन के इलाज में इस्तेमाल होने वाले रेमडेसिविर इंजेक्शन की किल्लत का मसला हल नहीं हो पा रहा है। आज भी कई अफराद अपने मरीज रिश्तेदारों के लिए इंजेक्शन हासिल करने के लिए दर दर की ठोकरें खाते फिरते नजर आए। ऐसे में कई अफराद जिला कलेक्टर दफ्तर पहुंचकर जिला इंतजामिया से गुहार भी लगा रहे हैं। मेडिकल स्टोर पर यह इंजेक्शन मिलना मुश्किल हो गया है। इस नौजवान की तरह दर्जनों अफराद को रेमडेसिविर इंजेक्शन हासिल करने में मायूसी का सामना करना पड़ा। इस मसले पर जिला कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर ने भी वजाहत पेश की है। इन्होंने कहा कि रेमडेसिविर इंजेक्शन सबके लिए नहीं है, बल्कि जरूरतमंद मरीजों को ही ये इंजेक्शन लगवाया जाता है। इंजेक्शन की किल्लत के मसले को हल करने के लिए अब एक नया तरीकेकार अपनाया गया है, जिसके तहत जिस अस्पताल में मरीज भर्ती किया गया हो उस अस्पताल इंतजामिया की ही जिम्मेदारी होगी कि वो इंजेक्शन दस्तयाब करवाएं। बाहर आम मेडिकल पर यह इंजेक्शन नहीं मिलेगा। सर, मी मंगलसंगवी कंधार तालुका म्हणजे मंगलसंगवी गाव आहे आमचं। तर मी रात्रपासून ॲडमिट केले। रात्री आम्हाला लेटर दिलं डॉक्टर साहेबांनी, रेमडेसिविर इंजेक्शन 6 घेऊन या म्हणून। रात्रपासून फिरत आहे नांदेडमध्ये, रेमडेसिविर इंजेक्शन कुठेही भेटत नाही। मी खूप परेशान आहे सर कालपासून। कलेक्टर ऑफिसला आला होता, तुम्हाला काय इथं काय सहकार्य करण्यात आले की नाही? कलेक्टर साहेबाला मी भेटलो। कलेक्टर साहेबाला तर पहिल्यांदा मध्ये जाऊ दिलं नाही मला। इथं कलेक्टर साहेबाकडे काही नाही म्हणले इथले पोलीसवाले गेटचे। मग पुन्हा कलेक्टर साहेब बाहेर आल्याच्या नंतर त्याला मी लेटर दाखवलं। कलेक्टर साहेब म्हणले जिथं पेशंट आहे तिथं जा म्हणले, मी साहेबाला तिथं सांगतो म्हणले डॉक्टरला। परत मी दवाखान्यामध्ये गेलो। दवाखान्यात गेल्याच्यानंतर डॉक्टर साहेबाला विचारलं, साहेबाचा फोन वगैरे आलता का, मला इंजेक्शन देतो म्हणलेत म्हणलं साहेब। नाही म्हणले, आपल्याकडे इंजेक्शन नाहीतच म्हणले उपलब्ध। कलेक्टर साहेबाचा आता दुसरा भेटायसाठी परत आलो, कलेक्टर साहेब नाही तिथं आता। रेमडेसिविरसाठी आता सध्याला आम्ही कालपासून जवळपास परेशान आहोत। आम्ही कालपासून आम्हाला दवाखान्यातून लेटर पॅड घेऊन सुद्धा आलो आम्ही इथं येऊन जरा लेटर पॅड देण्यासाठी सुद्धा आम्हाला मध्ये जायला काही कोणी मदत करत नाही, किंवा आम्ही प्रत्येक मेडिकलला सुद्धा जाऊन विचारलो, तिथंही काही आम्हाला कुठं काही मदत भेटण्याची तयारी नाही आहे। आणि आम्ही इथल्या हेल्पलाईन सेंटरला सुद्धा किंवा इथल्या हेल्पलाईन मेंबरला सुद्धा कॉल केलेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून एकतर जवळपास 2-2 तास त्यांनी फोन उचलत नाही आहेत, आणि उचलल्याच्या नंतर म्हणतात किंवा इथं कुठलाही स्टाफ किंवा इथला कुठेही साठा अवेलेबल नाही आहे, तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही तिथल्या तिथं काही करून ॲडजस्ट करून घ्या असं म्हणतात। आता एकतर पहिली गोष्ट म्हणजे ते आम्हाला मध्ये जाऊही देत नाही आहेत, आणि जे कोणचा नंबर भेटत आहे त्यांनी सुद्धा कॉल उचलत नाही आहेत। त्याच्यामुळे आम्हाला आता जवळपास मी 3 तास झालं इथं थांबून आहे की बाहेरच उभा आहे। नातेवाईक सांगतात काही रुग्णाचे नातेवाईक आपल्याकडे आले होते। एकंदरीत नांदेड जिल्ह्यात मागणी किती आहे, पुरवठा काय होते, काय परिस्थिती आहे? नाही, आता आपण जे बघितलं, मी कालही फेसबुकलाच्या मधून लोकांना सांगता, आपल्याही माध्यमातून मी लोकांना सांगितलं आहे की पहिले तर मी क्लिअर करतो की रेमडेसिविर सगळं काही नाही आहे, हे लोकांना कुठेतरी कळायला हवं आहे आणि लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। कारण लोक असं जसं काही रेमडेसिविर द्या रेमडेसिविर काही पॅरासिटामॉल नाही आहे की ते दिलं तर ताप बरोबर होईल। इट इज जस्ट वन ऑफ द ड्रग विच इज यूज्ड फॉर कोरोना। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे ऑक्सिजन आहे, आपल्याकडे प्रेडनिसोलॉन देतो आपण, बाकीचे पण टॅबलेट्स वगैरे देतो। त्यामुळे लोकांना मला विनंती आहे की स्वतः तुम्ही डॉक्टर बनवू नका। कारण दुसरं शॉर्टेज आहे का, शॉर्टेज आहे। त्यामुळे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स पण आलेले आहे की कुठे वापरायचं आहे। 9च्या वर स्कोअर असेल, ऑक्सिजन त्याचं 90च्या खाली असेल तेव्हाच द्यायचं। पण सगळ्यांना वाटतं की सिटी स्कोअर 4 आला तरी डॉक्टरांना सांगतात लिहून द्या, आणि डॉक्टर पण लिहून देतात। त्यामुळे आपण काल ऑर्डर काढलेला आहे की कोणत्याच डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन बाहेर घेऊन जाता कामा नये। परंतु असं आम्हाला कळलं की काही पेशंट डॉक्टरवर प्रेशर आणून ते लिहून घेतात, ते चुकीचं आहे। तुम्ही लिहून जरी दिलं तरी ते रेमडेसिविर काही बाहेर भेटणार नाही, कारण माझा क्लिअर ऑर्डर आहे की जे 40-45 हॉस्पिटल आहे इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट, तिथेच रेमडेसिविर भेटणार, बाहेरच्या मेडिकलला रेमडेसिविर भेटणारच नाही। त्यामुळे तुम्ही जरी प्रिस्क्रिप्शन लिहून घेतलं प्रेशरमध्ये आणि बाहेर गेलं तर तुम्हाला रेमडेसिविर भेटणार नाही। आणि कालच एक गाईडलाईन आलेली आहे की रेमडेसिविरच काही ड्रग ऑफ चॉईस आता नाही राहिलेला आहे। त्यामुळे ऑक्सिजन बाकीचे ट्रीटमेंट आपण देत आहोत, पेशंट बरे होत आहे। त्यामुळे जवळपास आपल्याला नांदेडमध्ये 1400-1500 वायल रोजचे लागणार आहे असं आमचं प्रेडिक्शन आहे। त्यातले 900 ते 1000 पर्यंत येत आहेत। त्यामुळे एवढं पण काही क्रंच आहे। हां, आता सगळेच जर मागत असेल, आता सिव्हिलमध्ये 700 पेशंट, GMCमध्ये 300 पेशंट आणि प्रायव्हेटचे 1000, जर सगळ्यांनाच रेमडेसिविर लागत नाही, कारण आम्हालाही सिव्हिलमध्ये पण जवळपास 100-125 वाया लागतं, परंतु आमच्याकडे पेशंट 350 ॲडमिट आहे। आमचे डॉक्टर आमचं डिसिजन घेत आहेत। तसंच प्रायव्हेटवाल्यांनी पण प्रेशरमध्ये न पडता, कारण लक्षात ठेवा प्रायव्हेट डॉक्टर्सने की उनसे ज़्यादा प्रेशर गव्हर्नमेंट पे रहता है। जेव्हा आमचे गव्हर्नमेंटचे डॉक्टर प्रेशर हँडल करतात त्यांनी पण हँडल करावं। त्यामुळे प्रेशर हँडल करून रॅशनलाइज ट्रीटमेंट देऊन पेशंटला ठीक करावं, नुसतं रेमडेसिविरच्या पाठीमागे नका लागू अशी मी सगळ्यांना विनंती करतो। लसीकरणाची काय स्थिती आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, वॅक्सिन अवेलेबल आहेत का नाही? वॅक्सिन आपण जवळपास 2.5 लाखपर्यंत डोसेस दिलेले आहे। आपले 1 लाख वॅक्सिनचे डोसेस अजून पुण्यावरून निघालेले आहेत। त्यामुळे शॉर्टेज आहे असं नाही आहे। डेली आपण जवळपास 15,000 ते 20,000 आपण वॅक्सिनेशन डोस करत आहोत।
जसं की आपल्याकडे तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, बाजूचं यवतमाळ, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पेशंट येत आहेत, तशीच आपण बाहेर जिल्ह्यातल्या डॉक्टरांची मदत काही घेणार आहात का? नाही, सध्यापर्यंत आपल्याला डॉक्टरांची क्रंच पडलेला नाही आहे. आपल्याकडे पॅरामेडिकल स्टाफ आपण इंटरव्ह्यू करून ठेवलेला आहे. लोक आमच्याकडे येत आहे आणि प्रायव्हेट जे स्पेशलिस्टची कमी होती का, तर होती गव्हर्नमेंटमध्ये. त्यामुळे आपण IMA, ऑर्थोपेडिशियन, ॲनेस्थेसिया सगळ्यांना 2 लाख रुपये पगार देऊन त्यांना आपण रिक्विजिट त्या डॉक्टरांना करत आहोत. कालच आपण 6 डॉक्टर घेतले, त्यांनी जॉईन पण केलेलं आहे. कारण आता जम्बो फॅसिलिटीत आपल्याला ते लागणार आहे. थोडं तुतवडा आहे ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा, पण असं पॅनिक क्रिएट करण्यासारखं नाही आहे. प्रशासन आता गव्हर्नमेंटनी पण वरती लेवलला मंत्रालयात वॉर रूम बनवलेली आहे, ते पूर्ण प्रयत्नामध्ये आहोत. अननेसेसरी पॅनिक करायची गरज नाही आहे. जसं मागच्या आपण सहकार्य केलं, यावर्षी पण सहकार्य करा. आपण वॉर जिंकू कोरोनाच्या अगेन्स्ट. बेडची अवेलेबिलिटी काय? बेडची आहे, म्हणजे असं शॉर्टेज आहे का आहे, परंतु असं पेशंट बेड न मिळाल्यामुळे मरणार असं नाही आहे. कारण आपण त्याला कॅज्युअलिटीमध्ये ठेवतो, त्याला ऑक्सिजन देतो आणि जसं खाली झालं त्याला शिफ्ट करत आहोत. त्यामुळे अजून आपण 200 बेडचं कॅपॅसिटी सुरू करत आहोत. त्यामुळे त्याला 2-3 दिवस लागेल. शॉर्टेज म्हणण्यापेक्षा दुसरा आमचा प्रॉब्लेम हे आहे की बाकी जिल्ह्यातूनही पेशंट येत आहे, तेही आपलेच पेशंट आहे. त्यामुळे थोडासा क्रंच आहे, परंतु घाबरायची परिस्थिती नाही आहे.